घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोनं 5 ते 6 जणांना चिरडलं. टेम्पोच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू. चिरागनगर मार्केट परिसरातील दुर्घटना. धुळ्याच्या शिरूरमध्ये 2 वेगवेगळ्या अपघातात 3घांचा मृत्यू. शिरूर फाटा ते विंचूर फाटा परिसरात दोन्ही अपघात. हॉर्न वाजवल्याच्या रागातून कारवर चढून चालकाला मारहाण. नांदेडच्या ITI चौकातील घटना. राजगुरुनगरमधील 2 अल्पवयीन मुलींच्या हत्या प्रकरणी आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी. नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची नातेवाईकांची मागणी. काश्मीरच्या गुलमर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी. रस्त्यावर सर्वत्र बर्फ साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत. तर बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गुलमर्गमध्ये दाखल. संभाजीनगरमध्ये कमांडो 4च्या नावाखाली बोगस भरती. 93 विद्यार्थ्यांची 5.5 लाखांची फसवणूक. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी. माणगाव बाजारपेठ ते खरवली फाट्या दरम्यान वाहनांच्या रांगा. अलिबाग मुरुड तालुक्यात 28 आणि 29 डिसेंबरमध्ये अवजड वाहनांना बंदी. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. मनमोहन सिंगांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता नेहमीच उठून दिसायची. देशानं प्रतिष्ठित नेता गमावला. पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर काँग्रेसचं मोठं नुकसान. सोनिया गांधींची प्रतिक्रिया.